घरात असलेल्या पिठांपासून बनवले आहेत कोंबडी वडे। वडे तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी चण्याची डाळ, ती मी तव्यात घातलेली आहे आणि तिला आता मी भाजून घेणार आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे उडदाची ही डाळ, ती सुद्धा मी अर्धी वाटी घेणार आहे आणि ती सुद्धा मी या डाळीबरोबरच भाजणार आहे। तर हिला चांगली भाजल्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायची आपल्याला। तर आपली चण्याची डाळ भाजत आलेली आहे। चण्याची डाळ आपली भाजून झालेली आहे, म्हणजे आधी जरा ती जास्त वेळ लागतो चण्याच्या डाळीला, म्हणून आधी चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे। आता टाकलेली आहे सफेद उडदाची डाळ, तीही अर्धी वाटी घेतलेली आहे। आता तीही आपण अशी मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची। खरपूस यासाठी भाजायची की ती मिक्सरवर पटकन वाटली जाते। दोन्ही डाळी आपल्या भाजत आलेल्या आहेत। आता त्याच्यावरच टाकत आहे अर्धा वाटी बडीशेप, ती आपण भाजून घेऊया। आता बडीशेप बरोबर धने सुद्धा भाजतात अर्धी वाटी, पण माझी धना जिरा पावडर तयार आहे, तर मी ती अर्धा वाटी धना पावडर टाकणार आहे, त्यात थोडंसं जिरा आहे। तर हे सर्व आता आपण भाजलेलं थंड झाल्यावर मी बारीक करून घेणार आहे। डाळी थंड होत आहेत तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करूया। त्यासाठी मी हिरवं वाटण घेतलेलं आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीर, त्याचबरोबर हळद मीठ, त्याशिवाय थोडंसं काश्मीरी पावडर टाकणार आहे आणि ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। काश्मीरी मिरची पावडर टाकले 1 चमचा। चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया आणि लगेच आपण पीठ मळण्यासाठी घेऊया वड्याचं। मुख्य पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं, धना पावडर घेतलेली आहे, मग अशी डाळी वाटलेल्या आहेत त्या, 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, 1 वाटी पोहे आहेत आणि तांदळाचं पीठ। आता वड्याचं पीठ मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी, तर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता घेते पीठ मळायला। तर हे तांदळाचं पीठ आहे, या वाटीने मी मोजून घेतलेलं आहे 4 वाट्या, साधारण अर्धा किलो पीठ आहे तांदळाचं। तर आता ही मी गव्हाची पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि हे ज्वारीचे पीठ आहे 1 वाटी, तेही आपण चाळून घेऊया। तर पीठ आपण सगळे घेतलेले आहे, तर इथे पोहे सुद्धा लागणार आहेत आपल्याला 1 वाटी। पोहे मी स्वच्छ निवडून घेतलेले, तेही आपण याच्यात घातले। आता आपण याच्यावर घालूया 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद। आता वड्यासाठी आपण मगाशी मसाला तयार करून घेतला ना, उडदाची डाळ, परत चणा डाळ, बडीशेप, हे सगळं मी भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि धना पावडर माझी आधीच तयार आहे, म्हणून मी त्याची पावडर घेतलेली आहे। तर आता हे सर्व वाटण मी टाकणार नाही त्याच्यामध्ये, कारण होळीसाठी खास अर्धा मसाला ठेवणार आहे, तर मी अर्धं वाटण याच्यामध्ये टाकते पावडर। तर धना पावडर पण टाकते मी याच्यात 2 चमचे, आणि या मसाल्यामुळेच वड्याला टेस्ट असते। तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। पीठ मसाला सगळं आपलं मिक्स करून झालेले। आता याच्यावर आपल्याला लागेल तसं उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि उकळलेलं पाणी आहे त्याच्यामुळे मी उलटण्याच्या सहाय्याने याला मिक्स करते आधी। आता हे उकळलेलं पाणी टाकले ना, हे पीठ असे उमलून येते, म्हणजे दुप्पट होते पीठ। आता हे पाणी आपण उकळलेलं टाकलेले म्हणून जास्त गरम आहे, ते थोडंसं थंड होत आलं की याचा पिठाचा गोळा तयार करायचा आणि झाकून ठेवायचा। तर आता आपलं पीठ मळून तयार आहे, त्याला आपण चिकन शिजेपर्यंत म्हणजे तासभर अर्धा तास जरी ठेवलं तरी चालतं, त्याला झाकून ठेवूया। आता चिकनसाठी मी 1 मोठी वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची, 1 वाटी सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे चिकनसाठी। आता खोबऱ्यावरच मी बडीशेप सुद्धा भाजून घेतलेली आहे। आता खोबरं, गरम मसाला आणि बडीशेप वगैरे आपले भाजून झालेले आहे। आता मी 4 मोठे कांदे घेतलेले, तेही भाजून घेते आहे। तर आपण आता चिकन फोडणीला घालूया। तर त्यासाठी तेल घातलेलं आहे पातेल्यात। आता टाकत आहे तेजपत्त्याची पानं, लवंग, दालचिनी आणि मिरी। त्याच्यावरच आपण कांदा घालूया, एक छोटासा कांदा
कापलेला आहे तो घातला आहे तेलावर, परतून घेऊया. कांदा परतून झालेला आहे, आता आपण घालूया त्यात वाटण, तेही परतून घेऊया आपण चांगलं. तर आता मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे चिकन ग्रेव्ही मिक्स, तर तेही आपण घालूया 2 चमचे. 2 चमचे चिकन ग्रेव्ही मसाला, 2 चमचे आपला घरगुती मसाला आणि 1 चमचा काश्मीरी पावडर, तेही आपण आता याच्यात घालून परतून घेऊया. मसाला आपला परतून झालेला आहे. आता याच्यात मी घालते चिकन. 1 किलो चिकन आहे, तेही आपण आता परतून घेऊया मसाल्यासोबत. आता आपण याच्यात घालूया 1 चमचा मीठ, आणि मीठ घालून आता मी याला झाकण ठेवते. चिकन आपले चांगले परतून झालेले, झाकण काढलेले मी याचं, चांगलं तेल सुटले. आता मी याच्यावर घालते उकळते पाणी. पाणी घालते आणि मी थोडासा मसाला टाकत आहे, एव्हरेस्ट चिकन मसाला, तो मगाशी मी विसरले. याने पण छान सुगंध येतो. ह्याच्यात मी आता जास्त पाणी घातलेलं नाही, कारण आपल्याला ही वड्यासोबत खायचं आहे, त्याच्यामुळे ही ग्रेव्ही आपण थोडीशी दाटसर घट्टच ठेवूया. आता याच्यात सर्व मसाला ढवळून झालेला आहे, झाकण ठेवते. 10 ते 15 मिनटासाठी आपण त्याला छान मस्त उकळू देऊया. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. मंद गॅसवर मी चिकन शिजवायला ठेवले होते. आपण पाहू शकता रंग किती छान सुंदर आलेला आहे. तर आपलं चिकन तयार आहे. तर असं आहे, दाटसर आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि वडे तयार करायला घेते. तर वड्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे, चांगलं मुरलेलं आहे. आता आपण वडे थापायला घेऊया. सुनबाईनी वडे थापायला घेतलेले आहेत. आता ते एक छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि कागदाला तेल लावलेलं आहे दोन्ही साईडने, वरूनही लावले खालून. आणि आता ती कागद फोल्ड केलेला आहे आणि हलक्या हाताने ती त्याला थापून घेणार. वडे जरा जाडसरच थापायचे, जेणेकरून ते पटकन फुगतात चांगले. तेल तापले की नाही ते आपण बघूया. तेल आपलं तापलेलं आहे. वडे आपले चांगले फुगलेले आहेत. इथला दोन्ही रंगावर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे, सोनेरी रंगावर. आपण प्लेटवर काढूया. वडे आपले तयार आहेत, मस्त फुगले टमटमीत. मग यंदा धुळवडीला असे बनवून पहा कोंबडी वडे. कोंबडी वडे आपले तयार आहेत. तर ही माझी रेसिपी कोंबडी वड्याची आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.